वाहन तोडफोडीची मालिका अद्यापही सुरूच असलेली पाहायला मिळते। आज पहाटेच्या सुमारास सुद्धा सिंहगड रोड परिसरातील मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। तुम्ही आताही माझ्या मागे पाहिलं तर अतिशय विद्रूप झालेली ही गाडी पाहायला मिळते, कारण खूप मोठ्या प्रमाणात या गाडीवरती वार करण्यात आलेले आहेत, काचा फोडण्यात आलेल्या आहेत। जितकं नुकसान करता येईल जास्तीत जास्त अशा पद्धतीचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला। आपण पाहिलं पूर्ण काच तुटलेली आहे, फुटलेली आहे, या गाडीची खाली काचांचा ढीग पडलेला आहे। आपण जर पाहिलं तर ही घटना जी आहे ती 2:30 वाजताच्या सुमारास घडली। वडगावच्या बाजूने आलेले हे सगळे टोळके होते, एका टोळक्याकडून ही सगळी घटना करण्यात आली आहे। वडगावच्या बाजूने मद्यधुंद अवस्थेत असलेले हे टोळके असल्याची माहिती जी काही आहे ती स्थानिकांकडून मिळतीये। अर्थात हे मद्यधुंद अवस्थेत होते की नव्हते हे सगळं पोलीस तपासातून समोर येईल। मात्र 7-8 जणांचा हा पूर्ण ग्रुप होता, ज्यांच्या हातामध्ये लाठ्या काठ्या होत्या, प्लस कोयते होते, काही दगड होते आणि याच पद्धतीने वडगाव पासून ते खाली माणिक बागेपर्यंत 1-1.5 किलोमीटरचा संपूर्ण परिसर आहे। संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या कार हाती लागतील त्या सगळ्या कार फोडण्याचा प्रकार या ठिकाणी झालाय। दुचाक्यांचं नुकसान तसं पाहायला गेलं तर आपण झालेलं नाहीये। ज्या गाड्या अनेक वर्ष अशाच उभ्या आहेत, ज्या वापरात नाहीयेत, अशा गाड्या सुद्धा फोडलेल्या नाहीयेत। गाड्या फोडल्यात त्या केवळ आणि केवळ ज्या चालू गाड्या दिसत आहेत, ज्या वेल मेंटेन आहेत, ज्यांच्यावरती ज्या गाड्या रोज वापरात असतील अशा पद्धतीच्या गाड्या फोडल्यात। 2:30 वाजताची ही घटना आहे। जवळपास 8-10 मिनिटं हा सगळा घटनाक्रम चालू होता। या आरोपींकडून या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात येत होती। हे सगळे आरोपी जे आहेत ते इथल्या अनेक खासगी दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सुद्धा कैद झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्या हातामध्ये धारदार शस्त्र आहेत। काही असंही घडलंय की एक जो तरुण आहे तो कुठेतरी बाहेर आलेला होता, यांना हटकण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्या तरुणावरती सुद्धा कोयता उगारण्यात आला आणि त्यानंतर कुठेतरी हा तरुण त्यांच्या हातातली शस्त्र बघून परत माघारी गेलेल्याचं सुद्धा इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे हे जर प्रकरण आपण पाहिलं प्रचंड गंभीर प्रकरण आहे, कारण थोड्या नाही जवळपास 35 ते 40 गाड्यांचं नुकसान झालंय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गाड्यांची संख्या ही यापेक्षा सुद्धा जास्त असू शकते। इतकं भयानक प्रकरण आहे आणि 2:30 वाजताच्या सुमारास ही सगळी घटना घडली। त्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणातला गुन्हा दाखल करण्यात आला। या अज्ञात टोळक्याचा शोध सुद्धा सुरू आहे। काही सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल झालेत, मात्र या सीसीटीव्हीमध्ये या टोळक्याचा कुठल्याही पद्धतीने चेहरा दिसत नाहीये, त्यांची ओळख पटत नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर त्यांची ओळख पटवण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून सुरू असलेलं पाहायला मिळतंय। मात्र ज्यांच्या या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड संतापाचं, आक्रोशाचं आणि भीतीचं वातावरण आहे, कारण ज्यावेळी हे सगळं घडलं त्यावेळी असं नव्हतं की खूप जास्त रात्र होती। 2:30 वाजताच्या सुमारास जर पाहायला गेलं या संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक चालू असते, नागरिक आपापल्या घरांमध्ये जागे असतात, अनेक जण हा आवाज ऐकून उठल्याचं सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे अशा वेळी जर इतकी गंभीर घटना घडत असेल तर या सगळ्या टोळक्यांना आवर कुणी घालायचा हा एक खूप मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला पाहायला मिळतो। आणि पुन्हा एकदा पुणे शहरातली वाहन तोडफोड जी काही आहे ती अद्यापही कमी झालेली नाहीये, ही या घटनेमुळे पुन्हा एकदा लक्षात येते। या गाड्या फोडण्यासाठी कोयते वापरले गेले होते। आपण जर पाहिलं तर ही जी गाडी माझ्या समोर आहे या गाडीवरती पूर्णपणे कोयत्याचे निशाण दिसत आहेत। ज्या पद्धतीने कोयत्याचा आकार असतो तसाच वार बसलेला आहे काचेवरती आणि मग ही काच फुटलेली आहे। दोन्ही काचा जर आपण पाहिल्या तर लगेच कळून येत आहे की धारदार शस्त्राने या फोडलेल्या आहेत। साध्या सुध्या दांडक्याने लाकडाने वगैरे गाड्या या फोडलेल्या नाहीयेत, यामध्ये कोयते वापरण्यात आलेले आहेत। स्थानिक नागरिकही असंच म्हणतात की या गाड्या फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोयत्यांचा वापर करण्यात आलाय। जो एक तरुण आहे जो मध्ये आलेला होता यांना हटकण्यासाठी, त्याला सुद्धा कोयता दाखवण्यात आला, त्यानंतर तो पुन्हा इथून पळून गेला स्वतःचा जीव वाचून। असं सगळंच घडलेलं इथले स्थानिक नागरिक सांगताना पाहायला मिळत आहे। या वाहन तोडफोडीमध्ये ज्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय असे या गाड्यांचे मालक काही माझ्या बरोबर आहेत, त्यांच्याशी बोलून थोडंसं जाणून घेणार आहोत। कधी तुम्हाला कळलं वाहनांची तोडफोड झाली आहे? 7 वाजता आलो मी, रात्री 1:30 वाजता आलो, गाडी लावली, सकाळी 7 वाजता आलो, हे बघितलं मी। त्याच्यापाठी मग अजून 2-3 गाड्या आहेत, त्यांचं पण ते नुकसान झालेलं, बरेच गाड्यांचं नुकसान झालेलं। आता हे इतकं नुकसान झालं, तुम्हाला काय अंदाज आहे कुणी केलंय काय वगैरे? इथले सीसीटीव्ही वगैरे मिळालेत का? नाही, त्यात आहे सीसीटीव्ही पण त्यात चेहरे दिसत नाही। किती जण आहेत या सीसीटीव्ही? टोटल 6 ते 7 जणांचा सीसीटीव्ही दिसत, अनलिमिटेड म्हणून आहे, त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये ते आलेले, पण ते पोरांचे चेहरे नीट दिसत नाही। वॉचमॅन आला बाहेर, त्याला कोयते दाखवल्यानंतर तो पळून गेला। त्यांनी मग कोयते पण होते? कोयते पण होते त्यांच्याकडे हातात, कोयते संपूर्ण एवढे कोयते दिसतात त्यांच्या हातामध्ये। 3 पोरांनी काचा पण खोलेल्या दिसतात त्याच्यामध्ये। तो अडवला गेला, त्याला कोयते दाखवून तो पार्किंग मध्ये पळून गेला। मग त्यांनी मग पोलिसांना फोन केले। किती वाजताची घटना ही? रात्री बरोबर 2:30 वाजता झाले। मी 1:30 वाजता आलो, 2:30 वाजता सुरुवात केली, त्यांनी इथून पाठ परत सुरुवात केली। 8 गाड्या टोटल
टोटल या भागातलं पाहिलं तर या आधी सुद्धा या भागात अशा पद्धतीच्या घटना घडल्यात. पुणे शहरातच अशा पद्धतीच्या घटना खूप घडतात. तुम्ही आता पोलीस स्टेशनलाही जाऊन आलात. पोलिसांची काय प्रक्रिया चालू आहे, काय सांगितलं? काही नाही केलं त्यांनी, तिथंच थांबलेले आहेत. फक्त म्हणतात आमची माणसं गेलेली आहेत तिथं, बघतात ते पंचनामा होते, मग तुम्हाला इथं आले की तुम्हाला ते देऊ आम्ही कॉपी. अजून तिथंच माणसं तसे थांबले, काही केलं नाही त्यांनी अजून. सकाळ धंदा 4 ते 5 वाला पोलीस आलेत. फोन केला त्यांनी, मग त्यांच्या कोण असेल तिथला त्याला फोन दिला. तो आम्ही फोटो काढून निघून गेलोय, तुम्ही पोलीस चौकीला गाडी घेऊन जा. अशी कशी चौकीला गाडी घेऊन जाणार आम्ही? पंचनामा आम्हाला जागेवरती लागतो करायला, शक्यतो समक्ष लागतो. नंतर परत 3-4 जण आले, साहेब लोक आले, गाडीतून उतरले पण नाही, बघितलं निघून गेले. काही केलं नाही कोणी. काय एक किती नुकसान झालं या तुमच्या गाडीचं? आता सांगता नाही ना मला किती होते, 5 का 6 काही सांगू शकत नाही. आता गेल्यानंतर समजेल मला नुकसान किती झाले. आणि धंद्याचं नुकसान तर झालं माझ्या. 2-3 दिवस गाडी उभीच राहणार आता, इन्शुरन्स येसपर्यंत, पंचनामा होसपर्यंत. तुमची गाडी होती यामध्ये? नाही, माझी गाडी नव्हती, पण मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी या भागात काम करतो. वास्तविक पाहता हे अनेक वेळा हे प्रकार घडलेले आहेत. पोलिसांचं यावर दुर्लक्ष आहे असं एकंदरीत जाणवतंय. रात्री वडगावपासून तर माणिकबागपर्यंत जवळजवळ 30 ते 40 गाड्या फोडलेल्या गेलेल्या आहेत. पण खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे. शिवाय जर त्यांना जर कोणी मध्ये जर अडवण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांच्या समोरच्या व्यक्तींकडं हत्यारे असल्यामुळं कोणी पुढे जाऊ शकलेलं नाही आहे. आणि हे 2-2:30च्या दरम्यान रात्री घटना घडलेली आहे. त्यामुळं याच्यावरनं पोलिसांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि काय तो कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. अशा घटना सातत्याने घडतात. तुमच्या गाड्यांचं इतकं मोठं नुकसान झालंय, काय या आरोपींवरती कारवाई व्हावी असं वाटतं? कारण सारख्या या घटना घडतात, 2-3 दिवस अटक होते आणि यांना परत सोडलं जातं. माझं असं म्हणणं आहे की आपल्या भारताच्या संविधानाने कायदे कडक करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता आज सकाळपासून इथल्या पूर्ण परिसरातल्या नागरिकांमध्ये पूर्ण भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज रात्रीच्या राऊंडच्या ज्या गाड्या आहेत पोलिसांच्या, त्यांचे राऊंड वाढवले पाहिजेत. सकाळी पण तुम्ही जर बघतान तर सिंहगड रोडला विठ्ठलवाडी चौक झालं, गोयलगंगाचा सिग्नलचा चौक झालं, एकही ट्रॅफिक हवालदार नसतो, एकही पोलीस नसतो. नागरिक सर्रासपणे नो एंट्रीतल्या गाड्या नेतात. कोण कोणाला धडकतं, काय होतं, कंप्लेंट केली, पोलीस 5 मिनटं येतात, तपास करून जातात, त्याच्यानंतर पुढं काही होत नाही. सर्वसामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे गुंडांपायी. आता ह्या ज्या गाड्यांचं नुकसान झालं आहे याची भरपाई कोण देणार? जरी तुम्ही या लोकांना पकडलं तरी त्यांना काही जामीन होणार, सुटून जाणार. शेवटी ज्यांचं नुकसान झाले त्यांचं नुकसान भरपाई देणार कोण? हा सगळ्या नागरिकांचा प्रश्न आहे. आणि जे दिवसा ढवळ्या रात्रीचे कोयते बिते घेऊन फिरतात यांच्यावर अंकुश आहे का नाही? का कोयता गँग परत पुण्यात सक्रिय झालेली? नागरिक, सर्वसामान्य नागरिकांनी जगायचं कसं? आता या गाड्या ज्यांच्या आहेत आमच्यासारख्यांच्या, आम्ही काय या गाड्या घेतल्यात म्हणजे आम्ही खूप मोठे नाही. याच गाड्यांवर ट्रिपा करून, धंदे करून आमचा उदरनिर्वाह चाललेला असतो. आता या जर गाड्या आता 10 दिवस बंद पडल्या, त्या गाड्यांचे 20-20, 25-25 हजार रुपयाचे महिन्याचे हप्ते, ते हप्ते भरायचे कसे? याच्यावरती पोलीस काय करणार आहेत? हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. 2:30 वाजताच्या सुमारास जर आपण पाहिलं तर फार असं नसतं की खूप सुनसान एरिया आहे हा. या ठिकाणी वाहतूक तशी चालू असते, पण एवढी हिंमत या तरुणांमध्ये कुठून येते की म्हणजे आधी जर आपण पाहिलं तर 7-8 वाजता सुद्धा पुण्यात गाड्या फुटतायत आजकाल. हे सांगणं आहे की जेणेकरून रात्रीचे राऊंड जे म्हणले यांनी, की रात्रीचे पोलिसांचे राऊंड वाढवायला पाहिजे आणि ह्यामध्ये जातीने लक्ष घालायला पाहिजे ऍक्च्युली पोलिसांनी. कारण की फर्स्ट टाइम झाले, ह्याच्या आधी झालं नव्हतं असं. बिबेवाडी धनकवडी भागा तुम्ही सर्रास होते, तोच प्रकार इथं व्हायला लागला का असं वाटायला लागलं. आता जेणेकरून पोलिसांनी ह्यामध्ये लवकरात लवकर काय असेल ते क्रिया करावी आणि त्यांना पकडावं. त्याच्यावरती काय ते जाब विचारावं, बाबा का झालं काय. कोयते आणि हत्यार असेच घेऊन ते फिरलेत. कारण की शेजारीचं गाडी बघितली तर कोयत्याचं त्याच्यावरती दिसतंय क्लिअर, असे मारलेले क्लिअर कट. जे काय ते पोलीस प्रशासनाने लक्ष घालावं. तुम्हाला वाटतंय पण या सगळ्याच्या नंतर इतक्या घटना सातत्याने पुण्यात वाहन तोडफोडीच्या म्हणजे सत्र चालू आहे, दर 8-15 दिवसाला गाड्या फुटतात, पण तशी ठोस कारवाई होताना दिसत नाही असं वाटतं? कारवाई तर होत नाहीये. म्हणून पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी पोलिसांवरती दबाव टाकून या सगळ्या घटना कशा रोखता येतील त्यासाठी प्रयत्न करावेत. नाहीतर पुणे जिल्ह्याचा बीड जिल्हा कधी होईल हे सांगू शकता येणार नाही. आता बीड जिल्ह्याचे जे वातावरण आहे ते पुणे जिल्ह्यात व्हायला वेळ लागणार आहे या गोष्टीचा. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्याच्यात जातीने लक्ष घालून कमिशनरांना तातडीने निर्देश देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे.
जी काही माहिती मिळते त्यानुसार जेव्हा ही घटना घडली त्यावेळी इथे काही गाड्या पण होत्या, कुणीतरी एकाने मध्ये यायचा प्रयत्न सुद्धा केला होता, मात्र कोयते असल्यामुळे मग हे लोक कुठेतरी पळून गेल्याचं पाहायला मिळालं. जर हे जे तरुण होते हे या गाड्या फोडण्यावर थांबले नसते तर किती मोठी जीवितहानी झाली असती या सगळ्यानंतर, आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली असती का, असं वाटतं का? वास्तविक हा जो सिंहगड रोड आहे हा दिवसभर आणि रात्रभर सुद्धा चालू असणारा रोड आहे. रात्री देखील या भागामध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक असतं, हायवेशी कनेक्टेड असल्यामुळे. परंतु आपण पाहिलं असेल आज जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या गाड्या उभ्या होत्या पार्किंगला त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. परंतु यावेळी सुद्धा काही वाहतूक आम्ही सीसीटीव्ही वगैरे पाहिले, आता त्याच्या जे काही अधिकाऱ्यांबरोबर आम्ही सीसीटीव्ही पाहतोय त्याच्यामध्ये बऱ्यापैकी 4 व्हीलर 2 व्हीलर जाताना दिसत आहेत. ह्या माथे फिरून जर का चुकून मोर्चा जर का त्यांच्याकडे वळवला असता किंवा एखाद्या गाडीला आडवे गेले असते, थांबवले असते, किंवा एक 4 व्हीलर सुद्धा एक ठिकाणी थांबलेली दिसली होती, त्यातनं एक व्यक्ती उतरला रात्री, वरती अपोजिट साईडला होता, पण चुकून जर का त्यांनी त्याच्यावरती ती गाडी फोडायला गेली असते, त्या गाडीवरती त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला असता आणि तो माणूस जर त्या ठिकाणी आडवा गेला असता त्यांना अडवण्यासाठी तर त्याच्यावरती हल्ला झाला असता. आणि दुसरी अशी वस्तुस्थिती आहे की या रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या जर अडवून त्यांनी मारलं असतं, गाड्यांना काचा फोडायचा प्रयत्न केला असता, लोक जर याला अपोज गेले असतील तर लोकांना देखील त्यांनी मारला असेल, की त्यांच्याकडे तीक्ष्ण हत्यार होती असं प्रथमदर्शनी या ठिकाणी आम्हाला दिसतंय. कारण तुम्ही काचा ज्या प्रकारे फोडलेल्या आहेत त्या हत्यारानेच फोडलेल्या आहेत, काचा दगड पण घातलेले आहेत, काठी पण घातलेले आहेत, हत्यार पण असले आहेत त्यांच्याकडे. म्हणून आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला, की आपण थोडीशी रात्रीच्या ठिकाणी गस्त वाढवली पाहिजे. कारण वाहतुकीचा रोड आहे हा, वर्दळीचा रोड आहे, या ठिकाणी बऱ्यापैकी कॉलेजेस वगैरे आहेत, त्यामुळे दिवस रात्र या ठिकाणी विद्यार्थी पण बऱ्यापैकी फिरत असतात, फॅमिली पण फिरत असतात. त्यामुळे मला असं म्हणायचं की बाबा थोडंसं प्रशासनाने या ठिकाणी जर गस्त वाढवली त्यांच्यावर थोडासा जरब बसेल. कारण मागच्या काळात देखील अशा एक छोट्याफार घटना झाल्या होत्या, पण आजची घटना ही भयानक आहे. जवळपास 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्यांनी येणाऱ्या सर्व बऱ्यापैकी गाड्या त्या ठिकाणी फोडलेल्या आहेत. आणि जी लोक दिवसभर काम करतात, कष्ट करतात, नोकरी व्यवसाय करतात, संध्याकाळी घरानंतर ते शांतपणे झोपतात, ते झोपल्यानंतर त्यांनी केलेला 2:30 वाजताचा प्रकार आहे, 2:30 ते 2:45 दरम्यान झालेला प्रकार आहे. त्यामुळे माझी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती राहील की आपण या प्रकाराकडे जरा गांभीर्याने लक्ष द्यावं. कारण जर का जीवितहानी झाली असती तर याला वेगळं स्वरूप आलं असतं या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षांपर्यंत पुण्यामध्ये मारहाण करायची आणि मग कुठेतरी आपण एक गुन्हेगारी म्हणून, आपल्याला गुन्हेगार म्हणून एक चेहरा मिळतो किंवा आपण गुन्हेगार आहोत असं कुठेतरी सिद्ध होतं, असं तरुणांमध्ये होतं. मात्र आता गुन्हेगारीची सुरुवात ही वाहन तोडफोडीपासून होताना दिसतेय. म्हणजे अनेक लहान लहान मुलं गाड्या तोडतात, मग तुरुंगात जातात आणि मग त्यांना वाटतं की आपण आता गुन्हेगार झालो. हे एक प्रकरण कुठेतरी चालू असलेलं दिसतं. वास्तविक आपण पाहता मागच्या काळामध्ये पुणे शहरातील बऱ्यापैकी भागामध्ये असा प्रकार झाला होता. पिंपरी चिंचवड असेल, पुणे शहर असेल, बऱ्यापैकी भागामध्ये हा प्रकार झालेला होता. रात्रीच्या वेळी ते मुलं येतात, गाड्या फोडतात, त्या भागामध्ये वर्चस्व त्या ठिकाणी तयार करण्याचा हा एक प्रकार आहे, किंवा त्यांना त्यातनं प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार असं कदाचित असू शकतो. आणि हे त्यांची मनोवृत्ती जी आहे ती अतिशय विचित्र आहे. कारण तुम्ही गाड्यांवरती गाड्या आणि लोकांना मारून तुमचं वर्चस्व या ठिकाणी होणार नाही, लोक उलट अशा लोकांना मानत नाहीत. परंतु हा प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावरती जर बसवला पाहिजे. आणि जर काही लोकांना चांगली, जर काही ज्याच्यामध्ये जे काय अगोदरच्या काळात पकडले त्यांना जर चांगली सजा दिली तर मला असं वाटतं की तरुणाकडे त्या पाण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. कारण वारंवार ह्या घटना पुणे शहरामध्ये होत असताना फक्त गाड्यांना अटॅक करायचं, सर्वसामान्य नागरिकांना अटॅक करायचं, वर्चस्व तयार करायचं, ही मनोवृत्ती जी आहे ती कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी चिरडली पाहिजे. नक्कीच आपण बघतोय की प्रकरण प्रचंड गंभीर आहे. समस्त या परिसरातले जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे. जे काही गाड्यांबरोबर घडलं ते जर माणसांबरोबर घडलं असतं किंवा इथून जाणाऱ्या वाहन चालकांबरोबर घडलं असतं तर याला जबाबदार कोण होतं, याची जबाबदारी कोण घेणार होतं, हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्याचबरोबर या भागात जर पाहिलं सीसीटीव्हीची संख्या, जे शासनाचे सीसीटीव्ही आहेत, महानगरपालिकेचे आहेत, त्यांची संख्या कमी आहे. प्रायव्हेट दुकानांचे वगैरे सीसीटीव्ही आहेत, मात्र सरकारचे सीसीटीव्ही कमी आहेत. जे आहेत त्यांच्यावरती खरंच ते चालू आहेत का? जर ते चालू असतील तर मग या सीसीटीव्ही नुसते चालू ठेवून फायदा काय? या सीसीटीव्हीचा जिथे कुठे कंट्रोल रूम असेल तिथे बसून थोडंफार गस्त घालणं, तिथे बसून कंट्रोल ठेवणं, तिथे बसून पाहणं की सीसीटीव्ही मध्ये काही दिसतंय का, काही अनुचित घडतंय का, हे सगळं कधी होणार आहे? जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना पुणे शहरात घडतच राहतील. असेच सगळं जे आहे ते इथले नागरिक सांगताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता हे जे काही इतकं मोठं नुकसान झालंय हे नुकसान भरून कोण देणार, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण आरोपींना अटक तर होईल, 2-4 दिवस ते तुरुंगात राहतील, त्यानंतर त्यांना जामीन मिळेल. मात्र हे इतकं मोठं नुकसान झालं, या नुकसानाची भरपाई कोण देणार? आणि त्याचबरोबर आता जे काही भीतीच्या सायेखाली इथले सगळे नागरिक राहतात त्यांना वाली कोण, हा एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे पोलीस प्रशासन या आरोपींना पकडण्यात कधी यशस्वी होतं आणि त्यांच्यावरती कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.